हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 1 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जा, शौर्य, आमदार शिर्के, हर्षवर्धन हे सगळे विक्रांतचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी प्रयत्न करताय. परंतु विक्रांत अंडरग्राऊंड झालाय, लपून बसलाय आणि तीर्थाला त्रास देतोय, ऊर्जाला त्रास देतोय, ज्यामुळे शौर्य आणि हर्षवर्धनला सुद्धा त्रास होतोय. आणि आता काही करून या विक्रांतला शोधून काढायचं आणि त्याची चांगली जिरवायची असं या सगळ्यांनी ठरवलंय. पण विक्रांत कोणाच्या हाती लागेल की नाही, आणि हर्षवर्धन हा खरंच विक्रांतचा बंदोबस्त करतोय की मग ऊर्जाला त्रास देतोय, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा शौर्यला म्हणते, तू ना मला खूप छळतोस, त्यामुळे मी तुझ्या विरुद्ध केस करणार आहे आणि तुला इतकी मोठी शिक्षा मिळवून देईल ना की तू पाहतच राहा. शौर्य म्हणतो, अरे बाप रे, आता मी तुला एक शिक्षा सुचवू का? ऊर्जा विचारते, काय? तर शौर्य सांगतो, मला ना तू अशी शिक्षा कर की मी माझ्या बायकोबरोबर एका खोलीत आयुष्यभर राहणार, त्या खोलीचा दरवाजा कधी उघडणारच नाही. तुला आवडेल का माझ्याबरोबर अशी शिक्षा भोगायला? ऊर्जा लाजून म्हणते, हो आवडेल. शौर्य खूप रोमॅन्टिक होतो आणि ऊर्जाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा त्याला म्हणते, काय करतोय, गाडीत आहे आपण. आणि त्याच वेळेस शौर्याला हर्षवर्धनचा कॉल येतो. शौर्य चिडून म्हणतो, आता डॅडचं काय? ऊर्जा हसते. शौर्य फोन उचलतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, शौर्य, लंच आणि डिनर काय एकत्रच करून येणार आहेस का? शौर्य म्हणतो, नाही डॅड, येतोय मी आता. हर्षवर्धन त्याला सांगतो, तू जहागीरदार असोसिएट्समध्ये वकील म्हणून काम करतो आणि येथे तुझ्या प्रत्येक मिनिटाची एक किंमत आहे, त्यामुळे आत्ताच्या आत्ता येथे यायचं. शौर्य म्हणतो, हो डॅड, आलो मी आत्ताच. शौर्य फोन कट करतो आणि ऊर्जाला म्हणतो, सॉरी ऊर्जा, जावं लागेल. ऊर्जा म्हणते, जा तू. शौर्य तिला सांगतो, मी तुला करतो ना ड्रॉप. ऊर्जा म्हणते, काही गरज नाही आहे, तू जा, मी जाते. आणि मग शौर्य हा पुन्हा एकदा ऊर्जाला जवळ घेतो आणि म्हणतो, मिसेस बायको, तुझ्याबरोबर थोडाही वेळ घालवला ना तरी असं वाटतं की खूप छान वेळ घालवला आहे आणि मला अशी नवीन काम करण्याची उमेद येते. ऊर्जा खुश होते आणि म्हणते, तू ना पूर्ण वेडा आहेस. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांना बाय करतात. ऊर्जा गाडीच्या खाली उतरते. शौर्य तिला पुन्हा एकदा फ्लाइंग किस देतो. ऊर्जा म्हणते, जा आता. आणि शौर्य जातो. ऊर्जा तिच्या रस्त्याला जाते. ऊर्जा ही रस्त्याने जात असते. आता कोर्टापर्यंत पायी पायी जायचं, गाडी, घोडी, रिक्षा, टॅक्सी मुंबईमध्ये नाही भेटत तिला काही. ऊर्जा ही रस्त्याच्या कडेलाच एका फाईलमध्ये पेपर चेक करत असते आणि तेवढ्यात तिच्या समोर चक्क विक्रांत येऊन उभा राहतो. म्हणजे विक्रांत हा त्याच्या गाडीत असतो आणि ऊर्जा समोर उभी असते. विक्रांतबरोबर त्याचे मित्रसुद्धा असतात आणि ऊर्जाला हे माहीत नसतं. विक्रांत म्हणतो, ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिलाय ना, आता मी त्या सगळ्यांची वाट लावणार. ऊर्जा शिंदे चांगलीच माझ्या तावडीत सापडली आहे, आता पहा मी काय करतो ते. विक्रांतचा मित्र खूप घाबरतो आणि म्हणतो, ए विक्या, काय करतोयस तू? अरे ही गाडी माझ्या नावावर आहे. तिला गाडी खाली चिरडतो की काय? अरे तुला काय नाही, मी फसेल, गाडी माझ्या नावावर आहे. विक्रांत म्हणतो, ए गप्रे, भित्री भागूबाई, घाबरू नकोस, तू थांब, मी काय करतो ते. मित्र चिडून म्हणतो, ए विक्या थांब, काही करू नको, विक्या गप्प बस. परंतु हा विक्या काही ऐकत नाही आणि चक्क गाडी सुरू करतो. ऊर्जा ही तिचे पेपर्स पाहत असते. विक्रांतचा मित्र खूप घाबरतो आणि विक्रांत ऊर्जाच्या दिशेने जोरात गाडी चालवतो. तेवढ्यात ऊर्जाला दिसतं की कुणीतरी समोरून येतंय, गाडी समोरून येते. ऊर्जा खूप घाबरते आणि विक्रांत तिला न उडवता तिला जोरात कट मारतो. ऊर्जा घाबरते, तिचा तोल जातो आणि ती चक्क जमिनीवर खाली पडते, चिखलात लोळते. ऊर्जा ही कशीबशी उठते. तिच्या हाताला लागले असतं, तिचे कपडे चिखलाने माखलेले असतात. ऊर्जाला खूप राग येतो. ती या गाडीकडे पाहते. विक्रांतची गाडी पुढे जाऊन थोडी थांबलेली असते. ऊर्जा ही रागारागाने म्हणते, ए नीट गाडी चालवता येत नाही का? आणि लगेच ती आपला मोबाईल बाहेर काढते आणि या गाडीचे फोटोज काढते, म्हणजे तिला या गाडीचा नंबर मिळेल. आणि विक्रांत हा आपली गाडी घेऊन थोडा पुढे जाऊन थांबतो आणि वेड्यासारखा हसू लागतो. विक्रांतचा मित्र म्हणतो, अरे हे काय केलं? ऑलमोस्ट उडवलं होतंस तू तिला. विक्रांत म्हणतो, हो ना, ऑलमोस्ट उडवलं. खरं तर मला तिला उडवायचं होतं, पण
आज तिची वेळ भरली नव्हती म्हणून थोडक्यात वाचली. विक्रांतचा मित्र खूप घाबरतो आणि म्हणतो, अरे तू वेडाबिडा झालास की काय? गाडी माझ्या नावावर आहे, तू सुटशील मी अडकेन आणि तुला नेमकं करायचं तरी काय? विक्रांत सांगतो, मी ठरवलंय, माझा प्लॅन तयार आहे. ज्यांनी ज्यांनी माझी वाट लावली मी त्यांची त्यांची वाट लावणार आणि माझं आता मिशन पद्मा सुरू होणार. आत्ताच्या आत्ता पद्माला उचला. पद्माला त्रास झाला की त्या ऊर्जाला त्रास होणार, ऊर्जाला त्रास दिला की त्या शौर्याला त्रास होणार. व्हाया 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 सगळ्यांना त्रास देणार हा विक्रांत. विक्रांत हा खूप डेंजरस झालेला असतो. विक्रांतचा मित्र गौऱ्या म्हणतो, अरे येड्या, पण तुला तिची भीती नाही वाटत का? विक्रांत हसून म्हणतो, अय मी माझ्या बापाला घाबरत नाही, त्या ऊर्जा शिंदेला कशाला घाबरू रे? त्या ऊर्जा शिंदेला घाबरून बस झाला आता. तिने माझं आणि तीर्थाचं लग्न होऊ दिलं नाही. अरे 2 मिनटं लेट आली असती तर माझं तीर्थाचं लग्न झालं असतं. आज सगळं बदललेलं असतं. तिच्यामुळे माझी लय वाट लागली आहे. आधी ती पद्मा, मग ती तीर्था आणि या सगळ्याचं कारण म्हणजे ती ऊर्जा. आता पहा मी तिची, तिच्या नवऱ्याची आणि तिच्या सगळ्या कुटुंबाची कशी वाट लावतो ते. विक्रांत आता पूर्ण बदलला आहे. विक्रांत आता कोणाला सोडणार नाही. विक्रांत आता प्रत्येकाला नडणार, प्रत्येकाची ठासणार आणि विक्रांत शेवटी जिंकणार. विक्रांतचं हे रूप पाहून त्याचे मित्र खूप घाबरतात. विक्रांत म्हणतो, आता मी माझ्या बापाच्या छत्राखाली राहणं सोडून दिलंय. आता मी माझा स्वतःचा मालक आहे. मी माझे निर्णय स्वतः घेणार आणि त्या ऊर्जा शिंदेला कायमचं संपवणार. हे तुम्ही पाहतच राहा. आणि विक्रांत पुन्हा एकदा विकृतासारखा जोरजोरात हसू लागतो. इकडे ऊर्जा ही आपल्या मोबाईलमध्ये हा फोटो पाहते आणि विचार करते, कोण असेल तो ज्याने माझ्याबरोबर हे केलं आहे? हा ॲक्सिडेंट नव्हता, जाणून बुजून त्याने मला कट मारला, मला त्रास व्हावा म्हणून. कोण असेल हा व्यक्ती? आणि तेवढ्यात ऊर्जाला वाटतं की हा नक्कीच विक्रांत असू शकतो. ऊर्जा विचार करते, जर हा विक्रांत असेल आणि याने मला त्रास दिलाय तर मग आता तो तीर्थाला सुद्धा त्रास देईल. तीर्थाला सुद्धा फोन करून तो त्रास देऊ शकतो असा विचार ऊर्जा करते आणि घरी यायचं ठरवते. इकडे तीर्था तिच्या रूममध्ये बसून एक पुस्तक वाचत असते आणि त्याच वेळेस तिला दरवाजाच्या बाहेरून जोरात हॉर्न वाजवायचा आवाज येतो. त्यामुळे तीर्था घाबरते. तीर्था हे आपलं आपलं पुस्तक वाचत असते, मन शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे विक्रांत हा त्याच्या मित्रांबरोबर असतो आणि विक्रांत त्याच्या मित्राचा मोबाईल घेतो. विक्रांतचा मित्र म्हणतो, ए विक्या, माझा फोन कशाला घेतलाय? कोणाला फोन लावतोय? ए विक्या, अडकेल रे मी. ए प्लीज फोन नको लावू रे. ए ए नको ना फोन लावू. पण विक्रांत काय ऐकत नाही आणि म्हणतो, ए गप रे भित्री भागूबाई, एवढा घाबरू नको. विक्रांत चक्क तीर्थाला कॉल लावतो. तीर्था पाहते तर हा एक अननोन नंबर असतो. त्यामुळे तीर्था फोन कट करते. विक्रांत म्हणतो, हट यार, फोन कट केला. आणि मग विक्रांत पुन्हा एकदा फोन लावतो. विक्रांतचे मित्र म्हणतात, अरे कट केला ना, कशाला लावतो परत, नको लावू. परंतु विक्रांत काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो पुन्हा तीर्थाला फोन लावतो. तीर्थाचा फोन वाजतो. तीर्था घाबरते, फोन पाहते तर त्याच अननोन नंबरवरून फोन आलेला असतो. तीर्था विचार करते, पुन्हा त्याच नंबरवरून फोन आलाय आणि तीर्था ही फोन उचलते. हॅलो 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 करते, परंतु विक्रांत एक शब्दही बोलत नाही आणि तीर्था फोन कट करते. विक्रांत पुन्हा एकदा फोन लावतो. तीर्था परत फोन उचलते आणि चिडून म्हणते, ए हॅलो, कोण आहेस तू? मला त्रास देण्याची हिंमतसुद्धा करू नको बरं का, नाहीतर मी. आणि मग विक्रांत जोरजोरात हसू लागतो. तीर्थाला खूप राग येतो. तीर्था चिडून म्हणते, कोण आहे, कोण बोलतंय? आणि मग विक्रांत आवाज बदलून बोलतो, तीर्था तीर्था. हे ऐकून तीर्था खूप घाबरते आणि तीर्थाला समजतं की हा विक्रांत आहे. तीर्था म्हणते, विक्रांत तू? विक्रांत खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा तीर्था, मला तुझी हीच गोष्ट खूप आवडते. म्हणूनच मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो की तुला माझा आवाज ओळखीचा आहे. एवढं झालं आपल्यामध्ये, पण तरीही तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. मी आवाज बदलला तरी तू माझा आवाज ओळखलास. काय तीर्था, घाबरलीस का मला? तीर्था खूप घाबरते. विक्रांत म्हणतो, घाबरलीच पाहिजे, कारण मला घाबरशील तर तुझ्या मनात माझ्याबद्दल दहशत निर्माण होईल आणि हळूहळू मी तुझ्या सगळ्या घरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण करणार. या विक्रांतला नडला ना तुम्ही सगळे जहागीरदार. आता तुम्हाला सगळ्यांना बर्बाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये.
तुझ्या त्या ऊर्जा वहिनीच्या मनात तर अशी दहशत निर्माण करेल ना की मग स्वतःचा चेहरा आरशात पाहायला सुद्धा ती घाबरेल, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून विक्रांत राक्षसासारखा हसू लागतो. तीर्था खूप घाबरते, फोन कट करते आणि तेथे एक कपाट असतं त्याच्या बाजूला जाऊन लपते, कान बंद करते. तिला विक्रांतचा हा आवाज, तिचं ते हसणं हे बिलकुल सहन होत नाही आणि विक्रांत एखाद्या राक्षसासारखा हसत असतो, खूप खुश असतो. थोड्या वेळानंतर ऊर्जा घरी पोहोचते. तेव्हा तिला दिसतं की आजी एकटीच हॉलमध्ये सोफ्यावर बसली आहे. ऊर्जा तिचं सगळं सामान खाली ठेवते आणि विचारते, आजी तीर्था तर बरी आहे ना? आजी डोळे उघडते आणि ऊर्जाची ही अवस्था पाहून आजीला धक्काच बसतो. आजी विचारते, ऊर्जा हे सगळं काय झालंय तुला? ऊर्जा सांगते, काय नाही आजी, सध्या पाण्या पावसाचे दिवस आहेत ना, तर एक गाडीने पाणी चिखल उडवला माझ्यावर. आजीला हे खरं वाटतं. ऊर्जा विचारते, आजी तीर्था तर बरी आहे ना? आजी सांगते, हो बरी आहे, म्हणजे आधीपेक्षा बरी आहे, तिच्या रूममध्ये आराम करतीये. ऊर्जा म्हणते, थांबा मी तिला भेटून येते. आजी विचारते, काय झालंय आधी सांग मला. ऊर्जा म्हणते, आजी मी तुम्हाला सगळं सांगते, आधी तिला भेटून येते. असं म्हणून ऊर्जा ही तीर्थाच्या रूममध्ये येते. तर तीर्था रडत असते. तीर्थाला पाहून ऊर्जा खूप घाबरते आणि विचारते, काय झालं तीर्था, काय झालं? तीर्था सांगते, तो मला फोन करतोय, तो मला धमकी देतोय. ऊर्जा विचारते, कोण? तीर्था म्हणते, विक्रांत, दुसरं कोण? त्याने मला धमकी दिली आहे की मी तुम्हाला सगळ्यांना बरबाद करणार, तुम्हाला सगळ्यांना त्रास देणार. ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा चिडून म्हणते, मला वाटलंच होतं, हा नालायक विक्रांत कधी सुधारणार नाही, याला तर मी सोडणार नाहीये. तीर्था ढसाढसा रडत असते, खूप घाबरलेली असते आणि तेवढ्यात तीर्थाचा मोबाईल पुन्हा वाजतो. तीर्था आणखीनच घाबरते. ऊर्जा तिचा मोबाईल पाहते तर गौरवचा फोन असतो. ऊर्जा तिला सांगते, तीर्था गौरवचा फोन आहे, बोल त्याच्याशी. तीर्था म्हणते, नाही नाही नाही, विक्रांतने गौरवच्या फोनहून फोन केला असेल, मी नाही बोलणार, मी नाही बोलणार. ऊर्जा म्हणते, अगं तीर्था असं कसं होईल, गौरवचाच फोन आहे, बोल त्याच्याशी, त्याला तुझी काळजी वाटत असेल. तीर्था म्हणते, नाही मी नाही बोलणार, मी नाही बोलणार. ऊर्जाला समजतं तीर्था खूप घाबरली आहे आणि मग ऊर्जा स्वतःच फोन उचलते आणि गौरवला सांगते, गौरव मी ऊर्जा बोलतीये, तीर्था ही खूप घाबरली आहे, सध्या ती आराम करतीये. हो मला माहिती आहे, तू खूप फोन मेसेजेस केले असतील, पण सध्या ती बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, ती सुखरूप आहे. तिला बरं वाटलं की ती स्वतःहून तुला फोन करेल, मी सांगेल तिला, तू काळजी करू नको. गौरव हो म्हणतो. ऊर्जा फोन कट करते. तीर्थाजवळ येते. तीर्थाला म्हणते, आता घाबरू नकोस, चल वर बस. ऊर्जा तीर्थाला बेडवर बसवते आणि विचारते, काय म्हणाला तो, सांग मला तीर्था, काय बोलला विक्रांत? तीर्था कशीबशी हिंमत एकवटते. तेवढ्यात आजी तेथे येते आणि तीर्था सांगते, वहिनी त्या विक्रांतची एवढी हिंमत कशी झाली? एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तो मला कॉल करतोय, मला धमकी देतोय, मला म्हणतोय मी तुझ्याशीच लग्न करणार, तुझ्या संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करणार, तुझ्या ऊर्जा वहिनीची मनात दहशत निर्माण करणार. हे सगळं ऐकून आजी आणि ऊर्जाला जबर धक्का बसतो. तीर्था ऊर्जाला सांगते, वहिनी मला खूप भीती वाटतीये, मला पुन्हा पुन्हा भास होत आहे, विक्रांत येईल अशी भीती वाटतीये. मला डोळे बंद केले की त्याचा घाणेरडा विकृत चेहरा दिसतो, माझ्या कानात त्याच्या घाणेरड्या हसण्याचा आवाज येतो, मला खूप भीती वाटतीये, मला त्याची खूप किळस येते वहिनी, मी काय करू काय करू? असं म्हणून तीर्था ढसाढसा रडू लागते आणि तिचं हे रडणं, तिचं हे घाबरणं पाहून ऊर्जासुद्धा खूप घाबरते. ऊर्जा तीर्थाला कुरवाळते, तिला जवळ घेते आणि समजावून सांगते, तीर्था काही होणार नाहीये, मी तुला शब्द देते, तो विक्रांत तुझं काही बिघडू शकत नाही. तुझा शौर्यदादा तुझ्या डॅडशी बोललाय, नक्कीच ते काहीतरी करतील, त्या विक्रांतला अशी शिक्षा घडवून देतील की पुन्हा ते कधीही तुझ्या वाट्याला जाणार नाही. तीर्था शांत होते. आजीला हे सगळं पाहून खूप राग आलेला असतो. आजीसुद्धा चिडते आणि रागारागाने हर्षवर्धनशी बोलायला जाते. ऊर्जा पुन्हा एकदा तीर्थाला जवळ घेते, तिला शांत करते, समजवण्याचा प्रयत्न करते आणि इकडे विक्रांत एखाद्या राक्षसासारखा हसत असतो आणि त्याचे मित्र त्याला म्हणतात, अरे विक्या हे काय करतोयस तू, येडाबिडा झालास की काय? विक्रांत म्हणतो, अरे आत्ता कोठे शहाणा झालोय, तुम्ही टेन्शन नका घेऊ रे, आता पहा मी त्या तीर्थाची आणि तिच्या सगळ्या कुटुंबाची कशी वाट लावतो ते. तर विक्रांतचे मित्र म्हणतात, अरे त्यांची वाट लावण्याच्या नादात तुझीच वाट लागेल, येडाबिडा झालास का तू? तर विक्रांत म्हणतो, हे तुझं आडनाव बदल आणि भागूबाई करून घे. भित्री भागूबाई कुठली?
स्वतः पण घाबरवतो आणि मला पण घाबरवतो. मी नाही घाबरत, चल. कोण ऊर्जा, कोण तो हर्षवर्धन, कोण तो शौर्य, सगळ्यांची जिरवणार मी यावेळेस. आणि तेवढ्यात विक्रांतला PA पाटोळेचा कॉल येतो. विक्रांत म्हणतो, हे पा, माझ्या बापाचा चमचा नुसता मला परत परत फोन करतोय, आता त्याचीसुद्धा वाटच लावतो. असं म्हणून विक्रांत फोन उचलतो आणि म्हणतो, बोल चमचा. बोल पाटोळे, काय? पाटोळे विचारतो, विक्रांत साहेब कुठे आहे तुम्ही? घरच्या सगळ्यांना तुमची खूप काळजी वाटते, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी परत या. विक्रांत हसून म्हणतो, काय जोक मारलाय पाटोळे, घरातील सगळ्यांना माझी काळजी वाटतेय. अरे मी जगलो काय मेलो काय त्यांना काही फरक पडत नाही. आणि मला माहिती आहे, माझ्या बापाने तुला सांगितलंय ना मला कॉल करायला. माझ्या बापाला सांग माझ्या नावाची आंघोळ करून घे, कारण त्याच्यासाठी आता मी मेलोय आणि मी घरी परत कधीच येणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्याला ते सांग. तसं पण तो ऐकतच असेल ना, मागं स्पीकरवर फोन ठेवला असेल तू. पाटोळेला मोठा धक्काच बसतो. विक्रांत फोन कट करतो. पाटोळे मागे वळून पाहतो तर आमदार शिर्के बसलेला असतो. त्याने हे सगळं ऐकलेलं असतं. आमदार शिर्के पाटोळेला सांगतो, पाटोळे मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, उद्या सकाळपर्यंत विक्रांत मला माझ्या नजरेसमोर या घरात हवाय. पाटोळे म्हणतो, पण साहेब. आमदार शिर्के म्हणतो, अरे त्या विक्रांतला पकडलं नाही ना तर माझं तर करिअर खड्ड्यात जाईलच, तुमचं पण करिअर खड्ड्यात जाईल. त्यामुळे काही पण करा, आपली माणसं लावा, आपली पोरं लावा, आपले कार्यकर्ते लावा, पोलीस लावा, त्याचा फोन ट्रेस करा, मित्र कुत्र अड्डे सगळं शोधून काढा, पण उद्या सकाळ व्हायच्या आत मला तो या घरात पाहिजे, एवढं लक्षात ठेवा पाटोळे. पाटोळे हो म्हणतो. आमदार शिर्केसुद्धा खूप चिडलेला असतो की आता या विक्रांतचा बंदोबस्त करावाच लागेल. आणि शौर्य हा घरी परत येतो. अजूनसुद्धा ऊर्जाने साडी वगैरे चेंज केलेली नसते आणि शौर्य तिला पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा बायको तुम्ही. आणि शौर्य ऊर्जाला पाठीमागून घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, नवरा दिवसभर थकून घरी आलाय आणि अशी सुंदर बायको असेल ना तर खरंच खूप फ्रेश वाटतं, छान वाटतं. तेवढ्यात शौर्याचा हात ऊर्जाच्या हाताला लागतो. ऊर्जा ओरडते. शौर्य विचारतो, काय झालं? ऊर्जा म्हणते, काही नाही. तेवढ्यात शौर्याला दिसतं की ऊर्जाच्या साडीला चिखल लागलाय, ऊर्जाच्या हाताला लागलंय. शौर्य खूप घाबरतो आणि म्हणतो, ऊर्जा हे काय झालं? बापरे, तुझा ॲक्सिडेंट झाला आणि तू मला कळवलं सुद्धा नाही. ऊर्जा तू वेडी आहेस का? किती लागलंय तुला? ऊर्जा म्हणते, अरे नाही शौर्य. पण शौर्य काही ऐकत नाही आणि ऊर्जासाठी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तू हे चुकीचं केलंस, मला का सांगितलं नाही? तर ऊर्जा सांगते, अरे माझा ॲक्सिडेंट नाही झाला आहे, आपण लंच केला, मग तू तिकडे गेलास, मी कोर्टाकडे निघाले, रस्त्याच्या बाजूला मी उभे होते, तेवढ्यात एक गाडी अतिशय जोरात आली आणि जोरात कट मारून मला निघून गेली. माझा तोल गेला आणि मी खाली पडले. शौर्यला वाटतं हे नक्कीच अपघात नव्हता. शौर्य म्हणतो, ऊर्जा तुला थोडा त्रास होईल बरं का. शौर्य तिच्या हाताला हे औषध लावतो आणि शौर्य ऊर्जाला म्हणतो, मला असं वाटतंय यामागे जाणून बुजून कुणी काहीतरी केलं असेल, दुसऱ्या कोणास तरी हात आहे. ऊर्जा विचारते, शौर्य तुला कोणावर संशय आहे का? आणि शौर्य म्हणतो, हो, विक्रांत. हे ऐकून ऊर्जाचा सुद्धा विश्वास पटतो की विक्रांतशिवाय दुसरं कुणीही असं करू शकत नाही, कारण ऊर्जाला सुद्धा विक्रांतवरच संशय असतो की विक्रांतच हे करू शकतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. खरंच विक्रांत आता डेंजरस झाला आहे आणि सगळ्यांच्या नाकात दम करून बसला आहे, परंतु सगळेजण त्याला शोधताय आणि ज्या दिवशी तो कोणाच्या हाती लागेल त्या दिवशी त्याची चांगली जिरणार, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन हा तीर्थला म्हणेल, तीर्था तू काळजी करू नको, मी त्या विक्रांतचा बंदोबस्त केला आहे. प्रत्येक वेळेस जगाला कळेलच असा बंदोबस्त करण्याची गरज नसते. मी यावेळेस त्याला असा दणका देणारे ना की तुझ्याकडे पुन्हा वळून पाहण्याची त्याची हिंमत होणार नाही. आता हर्षवर्धन नेमकं काय करतोय हे आपल्याला माहीत नाही आहे, त्याने हे सगळं सिक्रेट ठेवलं आहे, पण आता काय आहे हे आपल्याला लवकरच कळेल आणि त्याचं हे सगळं ऐकून आजी आणि विजयाला बरं वाटणार. इकडे आमदार शिर्के हा आपल्या PA पाटोळेला सांगेल, विक्रांत सापडत नसेल तर डिव्हाइड अँड रूल, त्याच्या मित्राला फोडा, त्याच्या मित्राला गळा लावा,
म्हणजे विक्रांत कोठे हे आपल्याला कळेल. पाटोळे यासाठी हो म्हणेल. त्यानंतर शौर्य हर्षवर्धनला सांगणार की डॅड, काल ऊर्जाबरोबर जे काही झालं ते विक्रांतने केलंय, मी त्याला सोडणार नाहीये. हर्षवर्धन म्हणेल, तुम्हाला दोघांना मी आधीच सांगितलंय, विक्रांतकडे मला लक्ष देऊ द्या, त्याची केस ही माझी केस आहे, त्यामुळे तुम्ही दोघांनी यामध्ये पडायचं नाही. त्या विक्रांतला मी धडा शिकवणार. आता हर्षवर्धन पुन्हा पुन्हा असं बोलतोय, परंतु तो काही करताना तर दिसत नाहीये. मग आता हर्षवर्धन खरंच काही करणार आहे की विक्रांतचा हा जो तांडव सुरू आहे तो सुरूच राहणार आहे, तो सगळ्यांना त्रास देतच राहणार आहे? हे सगळं पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.